नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गारपीट नुकसान भरपाई 2026 च्या संदर्भातील अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये जानेवारी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट अवकाळी पाऊस झालेला होता. परंतु गारपिटीमध्ये नुकसानग्रस्त झालेले जे काही 2 जिल्हे आहेत म्हणजे की धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी 4 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे व या संदर्भातील म्हणजेच की जी.आर. आपण या ठिकाणी बघणार आहोत की जानेवारी 2026 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसानी 22,56,87,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आता धुळे जिल्ह्यातील 7,092 शेतकऱ्यांना म्हणजेच की 6,79,13,000 रुपये तर जळगाव जिल्ह्यातील 1,59,064 शेतकऱ्यांना म्हणजेच की आता 15,77,74,000 रुपये एकूण म्हणजेच की 23,056 शेतकऱ्यांना 22,56,87,000 रुपयाची ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. तर डायरेक्टली फार्म आयडी स्टॅक म्हणजेच की ग्रीस स्टॅकच्या माध्यमातून माहिती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना डीबीटी अर्थात आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर म्हणजेच की अतिशय लवकरात लवकर जलद गतीने हे जानेवारी महिन्यामध्ये झालेले नुकसान भरपाई ताबडतोब वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. साहजिकच हा निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळी नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर याचबरोबर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांचे पंचनामे आणि त्यांच्या माहिती इतर घेण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. धन्यवाद.